मनपा अंबरनाथ शाळा क्रमांक 12 वडोल येथे स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन मुख्याध्यापिका सौ किरण ब्राह्मणे मॅडम ह्याचा माजी विद्यार्थी द युवा युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री योगेश चलवादी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी मॅडमचे माजी विद्यार्थी अंबरनाथ नगरपरिषदचे विद्यमान नगरसेवक श्री मनीष म्हात्रे साहेब तसेच मॅडमचे विद्यार्थी उल्हासनगरचे विद्यमान नगरसेवक श्री कैलाश म्हात्रे साहेब, पालघर नगरपरिषदचे अधिकारी दौराई मुदलियार, इंजिनियर श्री प्रथम ससाणे त्यांचं बरोबर मॅडमची विद्यार्थिनी विद्याकुटे एमसी फिजिक्स त्यांचं बरोबर शाळेच्या इमारतीसाठी ज्यांनी जमीन दिली असे गजानन म्हात्रे, सौ कुसुमताई म्हात्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री तुकाराम म्हात्रे, गावातल्या प्रतिष्ठित श्री हरिश्चंद्र म्हात्रे, श्री रमेश दादा म्हात्रे व पालक विद्यार्थी उपस्थितीत झेंडा फडकविण्यात आला। या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आलेल्या पाहुण्याचे बुके देऊन स्वागत केले। विद्यार्थी देशभक्तीपर गाण्यांवर परफॉर्मन्स केला। विद्यार्थी खाऊ देण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सौ उषा सूर्यवंशी मॅडम, सौ प्रशाली मुळे मॅडम, श्री समाधान सोनवणे सर, सौ प्रणाली म्हात्रे मॅडम, शाळेच्या अनिता यादव ताई, सौ शालुताई म्हात्रे, सौ मनीषा कोतकर ताई यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, छातीवरी कोरली मनगटी शिजला इतिहासात पहिल्यांदा यावर्षी आपल्याला बेसिसवर शिक्षक या ठिकाणी नगरपालिकेच्या 17 शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यामध्ये माझा खूप मोठा संघर्ष होता आणि आज मला सांगायला आवडतं की आपल्याला लवकरच पीटी शिक्षक आणि संगणक शिक्षक असा सर्व 17 शाळांमध्ये मिळणार आहे। यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत भांडत आहोत। त्याचबरोबर शाळेच्या इमारतीचा प्रश्न राहिला तर या शाळेची इमारत व्हावी आणि शाळा क्रमांक जी कांसाळमध्ये शाळा भरते 7 नंबरची त्या शाळेची इमारत व्हावी याकरिता आम्ही भांडतो। या शाळेची जागा कुशलजींनी जरी नगरपालिकेला बनवली असली शाळेसाठी पण तरी जागा शासकीय मानदंडामध्ये कमीच असतो। त्याच्यामुळे विक्रेता वगैरे सोडून शाळेच्या आवारात जेवढी जागा उरली पाहिजे तेवढी ही जागा कमी पडते। त्याच्यामुळे हा विषय रखडला गेला, परंतु यावर सध्या आम्ही चर्चा करू आणि खाली ग्राउंड पूर्ण ओपन ठेवून पहिल्या महिन्यापासून शाळा जर घेता आली तर यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि त्याचबरोबर शाळा क्रमांक 7ची इमारत सुद्धा लवकरच नवीन करण्याच्या मागे आम्ही लागलो आणि सीएसाहेबांची मागच मागून घेतली आणि त्यांची एमएससी घेऊन ती 7 कोटीची इमारत त्या ठिकाणी उभी आहे। तर लवकरच आपली शाळा पण मोठी होणार आहे आणि म्हात्रे कुटुंबाचे मार्गदर्शनातच ते काम होणार आहे आणि किरण दामले मॅडम असतील, सर्व शिक्षक असतील, तालुक्यातील शिक्षकांसाठी नेहमीच माझ्या मनात आदर आहे। कारण आज मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जेव्हा वावरतो त्यावेळेस मला माझ्या शिक्षकांच्याकडून जी कौतुकाची थाप मिळते ती माझ्यासाठी सर्वात मोठी बाब आहे। आणि मी आता माझ्या लॉचा अभ्यास सुरू आहे, माझा डिग्री कंप्लीट झालेला आहे, आता अंडरस्टँड डिग्री म्हणून मी एमएमडी करतो। ते पालिकेच्या शाळेतूनच विजा चमकतो, ते नेहमी तुम्ही लक्षात ठेवा।